तीव्र उष्णतेच्या लाटेचा मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता. डॉक्टर अनिल कुलकर्णी यांचा इशारा. सारथी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त व्याख्यान. गडिंग्लज येथे बेंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि इस्रोचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल कुलकर्णी यांनी वातावरणातील बदल आणि त्याचे परिणाम यावर भाष्य करताना येत्या काही दिवसात तीव्र उष्णतेची लाट येऊन आगामी मान्सूनमध्ये व्यत्यय येऊ शकतो असा इशारा दिला. येथील सारथी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष महेश तुर्बटमठ होते, तर प्राध्यापक सुनील शिंत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉक्टर अनिल कुलकर्णी यांनी सांगितले की वातावरणातील बदलामुळे समुद्राच्या पातळीत वाढ होणार असून उष्णतेच्या लाटा, दुष्काळ आणि पूर यांची तीव्रता वाढेल. यामुळे पाण्याची टंचाई निर्माण होऊन शेती उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. तसेच पायाभूत सुविधांचे नुकसान होऊन मानवी आरोग्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतात. लाखो लोकांना गरिबी आणि विस्थापनाचा सामना करावा लागू शकतो असे त्यांनी स्पष्ट केले. 2026च्या सुरुवातीस असलेली कमकुवत एल निनो स्थिती अधिक तीव्र होत असून त्यामुळे उष्णतेच्या लाटा वाढण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम मान्सूनवर होऊन पावसाचे प्रमाण कमी राहू शकते असे त्यांनी नमूद केले. गेल्या 100 वर्षात पृथ्वीच्या तापमानात झालेली वाढ आणि पर्यावरणीय ऱ्हास यामुळेच आजचे परिणाम भोगावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. वृक्षतोड आणि नैसर्गिक संसाधनाचा अतिरेकाने वापर यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. अध्यक्षीय मनोगतात नगराध्यक्ष महेश तुर्बटमठ यांनी पर्यावरणाचा ऱ्हास करण्यास मानवच जबाबदार असल्याचे सांगत पर्यावरण संवर्धनाची गरज अधोरेखित केली. कार्यक्रमात डॉक्टर अनिल कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक अनंत पाटील यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय सुरेश पवार यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्राध्यापक अश्विनी पाटील यांनी केले आणि आभार पार्थ सुनील शिंत्रे यांनी मानले. यावेळी प्राध्यापक डॉक्टर सुनील देसाई, प्राध्यापक जे.बी. केसरकर, प्राध्यापक शिवाजीराव सावेकर, प्राध्यापक शिवाजीराव होडगे, श्रद्धा शिंत्रे, प्राध्यापक कल्याणराव पुजारी, डॉक्टर सीमा साखरे, प्राध्यापक आशालता मगर, प्राध्यापक अनिल मगर, किशोर अदाटे, विद्या कुलकर्णी, साताप्पा कांबळे, बाळासाहेब गुरव यांच्यासह पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.